नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। परवा आहे आषाढी अमावस्या। ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी तर्पण विधी दानधर्म करण्यासाठी सुद्धा ही अमावस्या जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि यंदा 2024 मध्ये श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा एकाच दिवशी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आलेला आहे। तर ही अमावस्या जी आहे ती आपल्या घरातून दरिद्रता, जे आपण म्हणतो ना की 18 विश्व दारिद्र्य, कष्ट करतोय मेहनत करतोय पण नशिबाची साथ मिळत नाहीये, घरात पैसा टिकत नाहीये, आलेला पैसा कसा कुठे जातोय ते कळत नाहीये, कर्ज वाढत चाललेलं आहे किंवा घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं होतात, घरात एकमेकांचं कोणाशी जमत नाही, आम्हाला कोणीतरी काहीतरी करतंय किंवा कोणीतरी काहीतरी केलं आहे त्याच्यामुळे वादविवाद आहेत, घरामध्ये बरकत नाहीये। आणि त्याचबरोबर या दिवशी तुमच्या वाईटावर टपलेले लोक असतील की तुमचं चांगलं झालेलं लोकांना देखवत नाही, लोक तुमच्यावर जळतात, तर काही गोष्टी अशा असतात ज्या स्पेशली आपल्याला कोणी दिल्या तर त्या आपण खाऊ नये। या गोष्टी जर आपण खाल्ल्या तर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तो त्या व्यक्तीवर दिसू लागतो आणि आपण जे म्हणतो ना की हसत्या खेळत्या संसारात किंवा हसत्या खेळत्या घरात मग ते विघ्न, भांडणं, कटकटी आणि आजकाल तर अशा गोष्टी त्या रिमूव्ह करण्यासाठी चांगली लोक सुद्धा, जी प्रामाणिक लोक आहेत, खरं ज्ञान असणारी की ह्या गोष्टींचा मुळासकट नाश करू शकणारी अशी लोक पण नाहीये। त्याच्यामुळे आपण आपल्या हातामध्ये काय आहे की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी माहिती करून आपण यापासून आपल्या कुटुंबियाचा आणि स्वतःचा बचाव करू शकतो। आपण म्हणतो की आजकाल लोक शिकलेले आहेत, अशा काही गोष्टी नसतात, पण जेवढे लोक शिकलेले, जेवढा लोकांकडे पैसा आजकाल येतोय तेवढं लोक एकमेकांवरती जळतायत आणि जळणारी लोक ही काही जास्त लांबची नसतात, ही आपल्या आजूबाजूची, आपलीच, आपल्याच नात्यागोत्यातली किंवा मित्रमैत्रिणी ओळखीतली ही लोक असतात। त्याच्यामुळे ही माहिती आपल्याला असणं आणि अशा काही तिथी असतात, फक्त अमावस्याच नाही तर अमावस्या, पौर्णिमा किंवा वेगवेगळे होळी वगैरे असे जे दिवस असतात ना, या तिथींना या दिवशी ह्या गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात, कारण ह्या एकदा अंगलट आल्याने याच्यातून बाहेर पडणं जे आहे ते खूप अवघड होऊन जातं। कारण बऱ्याच वेळेला बघा कमेंट्स येतात, त्याच्यामुळे जाणवतं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप अवघड आहेत। तर सगळ्यात अगोदर दरिद्री आपल्याला आपल्या घरातून काढायची आहे। तुमचं भाड्याचं घर असू द्या, तुमचं स्वतःचं घर असू द्या, आपल्या घरात जर माता लक्ष्मी असेल तर आपली प्रगती होईल ना। तुमच्या घरात जर ऑलरेडी दरिद्रतेचा वास असेल, तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मकता असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा, तुमच्या कष्टाला नशिबाची साथ, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार नाही, आलेला पैसा तो टिकणार नाही, स्थिर राहणार नाही। मग यासाठी बघा ही जी आषाढी अमावस्या आहे ना, तर याची म्हणजे कथाच अशी आहे, एक महिला असते गरिबीने ग्रासलेली, ते नवरा बायको आणि अजून 2 दीर असतात, म्हणजे काम वगैरे सगळं असतं पण माता लक्ष्मीची काही केल्या कृपा होत नाही। तर त्या गावामध्ये एक नदी असते, मग त्या राज्याचा जो राजा असतो त्या नदीमध्ये पोहण्यासाठी एक दिवशी जातो, तर एक पक्षी येतो, त्याला राजा त्याच्या अंगावरचे जे दागिने वगैरे आहेत तो किनाऱ्यावरती काढून ठेवतो। मग एक पक्षी येतो, त्याला वाटतं खायचंच काहीतरी आहे म्हणून त्या दागिन्यातला तो एक अंगठी उचलतो, घेऊन जातो, पण पुढे आल्यानंतर ती खायची वस्तू नाहीये। मग उडता उडता ती अंगठी जी आहे तो चोचीतून सोडून देतो आणि ती अंगठी पडते, ती ही जी महिला असते गरीब तिच्या दारामध्ये पडते। मग ही अंगठी घेतल्यानंतर ती विचारते की ही अंगठी कोणाची आहे, काय आहे, मग समजतं की राजाची आहे। मग ती राजवाड्यात जाते, राजाला ती अंगठी देते। मग राजा खुश होऊन तिला म्हणतो की तुला जर काही मागायचं असेल तर माग, माझी ही अंगठी परत आणून दिली। तर ती म्हणते की मला काहीही नकोय, पण आता 2-4 दिवसांनी जी अमावस्या आहे तर या अमावस्येच्या दिवशी संपूर्ण गावातील लाईट सगळे बंद असावेत, कोणाच्याही घरावर दारात दिवा नसावा, फक्त अमावस्येच्या दिवशी माझ्या घरामध्ये दिवे असतील प्रज्वलित, बाकी कोणाच्याच नाही। तर तो राजा म्हणतो ठीक आहे आणि तो दौंडी पसरवतो की ह्या अमावस्येच्या दिवशी सगळे संध्याकाळी सगळ्यांची लाईट, कोणाच्याही घरात दिवे वगैरे लागणार नाहीत। मग त्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ती महिला काय करते, तिच्या एका दिराला समोरच्या दारामध्ये उभा करते आणि दुसऱ्या दिराला मागच्या दारामध्ये उभा करते आणि आपल्या सगळ्या घरामध्ये दीप लावायला सुरुवात करते, अगदी अंगणापासून गच्चीवर सगळ्या घरामध्ये ती दिवे लावते।
म्हणजे त्या गावामध्ये फक्त त्या महिलेच्या घरामध्येच दिवे असतात आणि समोरच्या दरवाजामध्ये ज्या दिराला उभं केलेलं आहे त्यांना सांगते की समोरून जर कोणी सवाष्ण स्त्री आपल्या घरामध्ये तुला येताना दिसली तर तिच्याकडून वचन घ्यायचं की ह्या घरात आल्यानंतर परत जायचं नाही, या घरामध्ये कायम राहायचं, स्थिर राहायचं. तो दीर म्हणतो हो. आणि मागच्या दारामध्ये ज्या दिराला उभं केलेलं असतं तर त्याला सांगून ठेवते की ह्या घरातून जी कोणी तुला बाहेर जाताना दिसेल महिला तर तिला म्हणायचं, तिच्याकडून वचन घ्यायचं की या घरात तू कधीही परत येणार नाहीस आणि तिला बाहेर जाऊ द्यायचं. तर सेम मग सगळे दिवे वगैरे लावते. माता लक्ष्मी संध्याकाळी त्या गावामध्ये येते. सगळीकडे अंधार, फक्त एका घरामध्ये दिवे वगैरे लावलेले दिसतात. मग माता लक्ष्मी तिथे येते आणि माता लक्ष्मी जेव्हा एंटर करणार तर समोरचा जो दीर असतो तो म्हणतो की मला वचन द्या, या घरामध्ये आल्यानंतर तुम्ही स्थिर आणि कायम राहणार, कधीच जाणार नाही. मग माता लक्ष्मी वचन देते आणि घरामध्ये प्रवेश करते. ज्या वेळेला माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेला आपोआप दरिद्री जी आहे, अवदसा जी आहे माता लक्ष्मीची मोठी बहीण, तर ती मागच्या दाराने बाहेर जाते. तर मागच्या दारात जेव्हा तो दीर असतो तो वचन घेतो की या घरात तू कधीही परत येणार नाहीस, ती दरिद्री वचन देते आणि मग बाहेर जाते. आणि असं करून ते जे महिला आहे त्यांचे चांगले दिवस येतात, माता लक्ष्मीची कृपा होते. तर सांगण्याचं तात्पर्य काय की ही अमावस्या जी आहे, तसं तर सगळ्याच अमावस्या, पण ही अमावस्या जी आहे ती खूप प्रभावशाली आहे. या दिवशी तुम्ही संध्याकाळी, भले तुम्ही सकाळी दुपारी दिव्यांची पूजा केली असेल, पण संध्याकाळी 6:30 ते 7:30 किमान या वेळेमध्ये आपल्या घरातील सगळे लाईट जे आहेत ते चालू ठेवा, दिव्यांची पूजा करा, दीप प्रज्वलित करा, मुख्य प्रवेशद्वारावर जे आहेत ते दोन्ही साईडला 2 दिवे लावा आणि शक्यतो जे मुख्य प्रवेशद्वारावर किंवा आपण मोठी समई पण वगैरे जे दिवे लावतो त्यांच्यामध्ये तेल भरगच्च टाका, जेणेकरून किमान 12च्या नंतर 12-12:30 पर्यंत ते दिवे राहावेत. आणि कारण 6:30 ते 7:30 आणि त्याचबरोबर मध्यरात्री 12 वाजता ही सुद्धा माता लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. त्यामुळे 12 ते 12:30 पर्यंत सुद्धा दिवे राहतील अशी काळजी आवर्जून घ्या. तेल जर संपलं तर परत आपण टाकू शकतो, जेणेकरून आपल्या घरातील दरिद्री जी आहे ती दूर होईल आणि माता लक्ष्मीची कृपा येईल. फक्त दिवे लावून सुद्धा चालणार नाही. मग संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये श्री सूक्तम आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. विष्णू सहस्त्रनाम अवघड वाटत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचा करा आणि मध्यरात्री 12 वाजता सुद्धा जमलं तर व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा आणि 3 वेळा श्री सूक्तम म्हणा. आता या अमावस्येच्या दिवशी कोणी काही जर आपल्याला पांढऱ्या वस्तू दिल्या, पान दिलं, गोड वस्तू दिल्या, पान कोणतं, जे आपलं लावलेलं खाऊचं पान, नागविळीचं पान आपण लावून खातो ना, त्याच्यामधून सुद्धा अशा गोष्टी खूप प्रमाणामध्ये केल्या जातात. ज्या पांढऱ्या वस्तू आहेत त्याच्यातून सुद्धा लवकर ह्या गोष्टी कॅच होतात. आणि गोड वस्तू, खीर वगैरे, तर ती सुद्धा या दिवशी कोणी, आता बघा आपण नातेवाईकांकडे वगैरे गेलो तर तसं खाऊ शकतो, पण एखादी वस्तू, एखादी तुमच्या आजूबाजूची महिला, पुरुष किंवा तुमच्या ओळखीतले, नाही हे तू खाच जबरदस्ती करतात आणि तुम्हाला ते खाण्यासाठी भाग पाडतायत, तर समजून जायचं की काहीतरी आहे आणि ह्या वस्तू खायच्या नाही. त्याचबरोबर लवंग, हिरवी इलायची ज्याला वेलदोडा म्हटलं जातं, अशा सुद्धा वस्तू खायच्या नाहीयेत. आणि या दिवशी सकाळी व संध्याकाळी आवर्जून आपल्या घरामध्ये घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी कर्पूर होम जरूर करा. खूप फायदा होईल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.